नमस्कार, वेलकम आहे तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये. तर गुढीपाडव्याची आज आम्ही सगळी तयारी करणार आहोत. तर आज आम्ही गुढीपाडव्याची सगळी तयारी करणार आहोत. तर काही दिवसामध्ये आहे गुढीपाडवा. फक्त मी आत्ताच जस्ट फ्रेश झालो आहे. फ्रेश होऊन मी आता थोडं नाश्तापाणी करतो. नाश्तापाणी करून घरची साफसफाई आहे आणि साफसफाई करून मग आम्ही थोडंसं शॉपिंग वगैरे करू, कारण की काही दिवसात गुढीपाडवा आहे, त्याची आम्हाला तयारी करायची आहे. तर हा आमचा पहिला गुढीपाडवा असताना जो आम्ही सेलिब्रेट करतो सोबत. आणि बघू कसं आम्ही तयारी किंवा सेलिब्रेट करतो. डाएट यांचा चालू आहे. डाळिंबाने काय वाटतं ग? हां हां काय वाटतं डाळिंबाने? रक्त वाढतं. आणि माझं जे रक्त पिते ते पण माझं रक्त पिऊन जे तुझं वाढलंय ते अजून पाहिजे, कारण की आता दोघं जण काय काय मजा आहे. तुमचं एक बस झालं रक्त. ये रखने का कॉमेडी. गाडी सर्व्हिसिंग करतो. दुसरीवाली गाडी जी घेतली ती ॲक्टिवा. आणि मग भेटू, थोडीशी साफसफाई करून भेटूया. तर मी आलो सर्व्हिस सेंटरला आणि हा आहे तो सर्व्हिस सेंटर आपला. आणि आपला नंबर 25 नंबर आहे. आपला नंबर जो आहे तो 25 नंबर आहे. आपला आजच वाट बघायला बोलले. तर बघू गाडी सर्व्हिसिंगला देतो आपण. सर्व्हिस सेंटरला आलो आपण आता. शाम को 5 बजे तक खुला रहेगा ना? कितने बजे होता है बंद? 5:30. 5-10 मिनट ऊपर नीचे चलेगा ना? 5 बजे आना. तर आपल्याला गाडी जी आहे ती आपल्याला 5 वाजता भेटेल. सर्व्हिसिंग वगैरे, फ्री सर्व्हिसिंग वगैरे बोललेत, पण हे काय फ्री सर्व्हिसिंग वगैरे नाही आहे. कमीत कमी तुम्हाला 1300 1500 तुम्हाला फटका बसणार आहे. तर फक्त यांचा जुमला आहे की तुम्हाला आम्ही फ्री सर्व्हिसिंग वगैरे देऊ गाडी जेव्हा तुम्ही फर्स्ट 3 व्हिजिटला याल तेव्हा. तर बी प्रिपेअर, कारण की 1300 ते 1500पर्यंत जो आहे तुम्हाला फटका लागेल फ्री सर्व्हिसिंग बोलून. तर ते आपल्याला बोलणार की गाडीचा फोटो वगैरे घ्या. तर तुम्ही सुद्धा गाडीचा फोटो वगैरे घ्या. मी तर डायरेक्ट व्हिडिओज काढतो आहे. कशी आपली गाडी तर बघू संध्याकाळी कशी होईल आपली. टाकाटाक. याला बरं झालं घरापासून जवळ आहे. तर अदरवाईज एवढं सामान घेऊन मला कुठे जावं लागलं असतं. असे घरापासून 10-15 मिनटावरतीच आहे. तर आता मी चालत चाललो आहे घरी. आता घरची कामं आहेत, साफसफाई आहे दिवाळीची नाही आपली गुढीपाडव्याची. चला जाऊया. तर आता लवकर चाललो आहे मी. लवकर आपली गाडी सर्व्हिसिंग करून झाली आहे. तर आता आपण गाडी घ्यायला चाललो आहे. तर बघू त्यांनी कशी सर्व्हिसिंग केली आहे, काय केलं आहे चेंज, काय नाही केलं आहे. मला त्यांनी 2:30-3ला त्यांनी मला फोन केला, तुमची गाडी जी आहे ती रेडी झाली आहे. नुसते फोन करतायत. आणि तुम्हाला माझ्या डोळ्यावरून दिसलं असेल की थोडंसं झोपलो, थोडंसं चांगलं झोपलो आहे. भरपूर दिवसांनी दुपारचा काम त्याची साफसफाईची कामं अजून बाकी आहेत. निकिता भडकली आहे, ती अजून झोपली आहे तिकडं. आता गाडी घेऊन लवकरात लवकर मला घरची कामं आटवायची आहेत. अदरवाईज माझी खेळ नाही काय. मला अशी सुनवून मला माझं दिवस खराब करणार आहे. फायनली आपला दिवसातून टाईम भेटला आहे क्लीन करायला. झोपून गाडी सर्व्हिसिंग करून आपल्याला आता टाईम भेटला आहे. आपण बाल्कनी साफ करूया, कारण आपल्याला इथेच नाही किती. हो, इथेच आपल्याला गुढी उभारायची आहे. गुढी उद्या उभारायची आहे. तर थोडंसं क्लीन करतोय, कारण की बघू शकताय तुम्ही बाल्कनी खूपच थोडंसं अडचणीत आहे. तर आता आपण क्लीन करूया. जीन्सची पॅन्ट, हेल्मेट. थोडं साईडला करून ठेवा, म्हणजे तुम्हाला बाहेर यायला बरं पडेल.
हे कपडे जुने ते पण घे. तर आम्ही सोडून घेतो नीट. किती सामान आहे मला घरात, एवढा सामान आहे. रस्त्यावरच घर आहे, रस्त्यावर घर आणि एवढी असल्यामुळे धूळ येते ना घरामध्ये, खूप धूळ येते. खूप धूळ येते. रस्ता घर असल्याला फायदा पण आहे नुकसान पण आहे. एवढी धूळ येते ना, प्रत्येक 3-4 महिन्यांनी मी साफ करतो. 3-4 महिन्यांनी. आता काय निकिता मॅडमला फक्त फोनच पकडून राहायचं, त्याला काम बोलू शकत नाही. कसं 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 देवा. त्यामुळे तुम्हाला आमच्या भरपूर रीलमध्ये व्हिडिओमध्ये बाईकचा आवाज, कारचा आवाज, चिमण्यांचा आवाज येत राहणार. हे रोडवरच घर आहे आमचं. आणि आपली इथे गाडी उभी आहे, गाडी आणली आहे मी, पण टकाटक दिसते वाटतं. चला आता काय नेक्स्ट काय निकिता करते? टाकी वरती ठेवायची आहे. वरचं झालं सगळं. हो चला सगळं वाटतं. ते चप्पलच्या इथलं झाडून घ्यायचं तिकडनं. जाऊन घेतलं मी. बघू साईडला इकडे. हा ते चप्पलच्या इथे बघा किती धूळ आहे. ते सगळं एक 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 काढायला लागणार आहे. पहिलं ते वरचं झाडल्याशिवाय वरती ठेवता येणार नाही. हो साफसफाई एकदम जोरात चालू आहे. तोंडाला बांधा ना, हळू लागेल वरती. मागच्या वर्षी या बॉक्स आम्ही हापूस आंबे आणले. बॉक्स कामी आलाय. बॉक्स आम्ही आला. या वर्षी कुठे आंबे बघू. या वर्षी त्यात चपला आहेत. बाबू बायका होतात ना चपला नाही घालायला. त्या चपला बघा पोरांसाठी एकच चप्पल जिमला, एकच चप्पल कामावरती, एकच चप्पल फाय फिरायला, एकच चप्पल लागणार. पण पोरींचं काय संपत नाही. तर बघा तुम्ही कसं क्लीन झालं एकदम. बऱ्यापैकी साफसफाई झाली आहे, अजून थोडीफार बाकी आहे. आम्हाला डंबल्स करा मेरे घर पे. यात कचरा भर. ते पण वरती जाऊ दे, पण नीट ठेव तिकडे मांडणी. कचरा मांडीत ठेवायचं होते. आपलं साफसफाई चालू आहे. संध्याकाळची दुपारची संध्याकाळ झाली. अर्धा तासाचं काम 1 तास झालं करते. हा स्टँड मला कोणीतरी दिला आहे, पण हा स्टँड आहे कॅमेराचा. तर आपण अजून कॅमेऱ्याने शूट करत नाही आहेत, पण ठेवला. जेव्हा आपण कॅमेरा घेतो आपण याने शूट करू. अजून 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 काय करायचं निकिता? अजून इकडचं सगळं धुवून घ्यायचं. आता धुवून घ्यायचं. ह्या साईडचं साफ करायचं सगळं. ही साईड आपली अजून बाकी आहे साफ करायची. बाकी आहे अँगल चपला शिवायचे. अजून इकडचं सगळं अजून साफ करायचंय. फक्त वरचं साफ करून झालंय, अजून खालचं सगळं साफ करायचंय. बाकी काय चालू आहे, काम चालू आहे. गुढीपाडव्यासाठी मी साफसफाई चालू आहे. येस. आणि ते काय करतोस ते बघ पिशवीत काय दे? बांध. हे इकडे दे. हा बरं, हे अडकावून ठेव आणि मी पाणी आणते. मग जरा चालेल. पहिले खालचं कचरा भर, मग पाणी आणते. ओके चल. तर मस्त संध्याकाळी इथं बसणार. साफ झाले, मस्त आपला व्ह्यू येतो घरासमोरून. मस्त अजून थोडा अंधार झाल्यावर खूप छान व्ह्यू दिसतो इकडून. संध्याकाळी बसायचं थोडंसं घेऊन पाणी हा बघता लिंबू पाणी घेऊन मस्त बसायचं इकडं, व्ह्यू एन्जॉय करत. मजा. हा घर आम्हाला चांगला भेटला. रोडवर आहे, धूळ येते पण ठीक आहे. हवा पण येते. हवा पण येते, सूर्य पण येतं. विटॅमिन डी साठी आम्हाला बाहेर जावं लागत नाही. आम्ही दक्षला इथं झोपवायचो. पुढे सूर्य डायरेक्ट घरात पूर्ण घरामध्ये येतात. घरात. चला आता पूर्ण झाल्यावरती भेटू. चला बरोबर. शेवटी हातभार लावायला. मला धुळीची ॲलर्जी आहे म्हणून मी जास्त नाही. कुठली ॲलर्जी आहे? धुळीची ॲलर्जी आहे. धुळीची ॲलर्जी आहे. अजून तर त्याला धुळीची ॲलर्जी बोलत नाही, मग त्याला काय बोलतात? कामाची ॲलर्जी. प्रत्येक साफसफाईमध्ये मी असते सोबत. यावेळेस नाही. का नाही पण यावेळेस
मला धुळीने दम लागतो दम लागतो. त्यामुळे नाही जरा जास्त त्रास होतो धुळीने. माणसं दमलेली आहेत. परत 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 माणसं माती लागली. माती लागली. झालं आता बाल्कनी वगैरे साफ करून झाले. तर इथं आम्ही गुढी लावणार आहोत. तर छोटं मोठं सामान आहे ते आम्ही सकाळी किंवा रात्री ॲडजस्ट करू. तर आता आम्ही निघतोय. कुठं आपण निघतो तर सामान आणायला, पूजेचं सामान. पूजेचं सामान आणायला. तर आता मी निघू मार्केटमध्ये, तुम्हाला दाखवू कसं आम्ही बार्गेन करतो आणि काय रेट चालू आहेत इथलं market. आमच्या इकडचं मार्केट. चला भेटूया. असल्यामुळे बाई एकदम गर्दी आहे, गर्दी आहे, गर्दी आहे. काय बोलते? मार्केटमध्ये आलोय आम्ही सामान घ्यायला गुढीपाडवायचं. इतकी गर्दी आहे ना, खूप गर्दी आहे. चालायला जागा नाही. गाड्यांची पण तेवढीच ट्रॅफिक आहे, लोकांची पण तेवढीच गर्दी आहे. आता गुढीपाडव्याच्या निमित्ताने गर्दी आहे. त्यामध्ये आज बुधवार पण येत तर अजून मच्छी वगैरे मार्केट इकडे भरतो आमच्या इथे, तिथे पण गर्दीच आहे. बघू आता काय भेटतं आपल्याला रिजनेबल रेटमध्ये बघू. कारण की आज तर सीझन आहे तर आपल्याला महाग तर भेटणारच. तर आता बघू काय काय भेटतं आपल्याला. हार कितीला आहे? हा वाला हार 30 रुपयाला हार आहे. माझं सगळं महागच आहे. ये कुठला पाहिजे होते तुला? तुला पाहिजे होते. गर्दी बघा, गर्दी. आम्हाला दुपारी यायला पाहिजे होतं. दुपारी आमची कामं आटपत नव्हती. आज सगळं महाग आहे. गर्दी बघा, गर्दी. मॅडम बार्गेन करतात. आज बार्गेनिंग चालत नाही. पाटावर वगैरे ठेवतात. बघ तुला पाहिजे तर घे, पाठवा ठेवायचा. आहे वाटतं. आता आपण आपला लालवाला फडका ठेवतो, देवाच्या खाली होतो. देवाची तर देवावर ठेवणार ना, खाली काय टाकणार आपण. आहे तर पीस पण टाकू शकतो, पण जर आपण करतोय अरे छोटा लागे ना, छोटा लागे. हे कितले काय देवाला? घे ना मग. असं लाल पाहिजे. हा पण तर लाल तर आहे. सेम है, लाइट का प्रॉब्लम है. तुम्हारी साड़ी का प्रॉब्लम था ना. कितीला ते? 25. प्राईस खूप आहे ना. आज त्यांचा दिवस आहे. तर आज यांचा दिवस आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी 5 रुपये, 10 रुपये, 15 रुपये अशी महागच आहेत. चला करू आपण ॲडजस्ट. सणासुदीला काय बघायचं. आताच आम्ही आलोय सगळं सामान घेऊन पूजेचं. काय काय घेतलं आज दाखव. आम्ही घेतलंय तोरण, घेतलंय दाराला आणि सगळं पूजेचं सामान, हार वगैरे. गुढीपाडव्यासाठी फुलं तर मावशी देणार आहे. फुलं नाही घेतली. देणार आहेत आपल्याला. तर आपण फुलं नाही घेतली. बाकी भाजी वगैरे आणि पूजेचं सामान, सगळं सामान घेऊन आलेलो आहोत. तर इथंच आता आम्ही दमले बघा. चेहरा बघा. तर इथंच आम्ही आता आमचा व्लॉग जो आहे संपवतो. तर आमच्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया. भेटूया. बाय. बाय.